Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a last lesson of our English textbook, that is Festivals of Northeast India. Now we already know about our India is full of different traditions and festivals and customs also. आता आज आपण आपल्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमधील लास्ट लेसन पाहणार आहोत, फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. फेस्टिवल म्हणजे सण समारंभ. नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व. भारत हा जो काही आपला देश आहे हा विविधतापूर्ण आहे. भारतामध्ये विविध प्रकारचे फेस्टिवल सण समारंभ आहेत, शिवाय वेगवेगळ्या रूढी आहेत, परंपरा आहेत. फुल ऑफ डिफरंट ट्रेडिशन्स इज इन इंडिया. आपल्या भारतामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे ट्रेडिशन्स आहेत. अगदी पावलोपावली त्या ट्रेडिशन्स होत जातात, बरोबर. तर या अशाच प्रकारचे फेस्टिवल्स आणि काही ट्रेडिशन्स आपण पूर्व भाग आहे त्या उत्तर पूर्व भागातील पाठामध्ये पाहणार आहोत. दिस इज अवर लास्ट लेसन. हा आपला शेवटचा लेसन आहे. Festivals of Northeast India. Read about how different festivals are celebrated in the northeastern states of India. Now in this lesson we are going to read about, आपण काय पाहणार आहोत तर different festivals, वेगवेगळे सण are celebrated in the northeastern states of India. उत्तर पूर्व भाग जो आहे भागामध्ये कोणते फेस्टिवल साजरे केले जातात ते आपण पाहणार आहोत. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टिंग ऑफ 7 स्टेट्स. भाग आहे त्याच्यामध्ये किती स्टेट्स आहेत? 7 स्टेट्स. 7 राज्य उत्तर पूर्व भागामध्ये होतो. इज अ प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर. Here its meaning great variety. In Marathi we can say विविधता. म्हणजे तो जो काही उत्तर पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये 7 स्टेट्सचा राज्यांचा 7 राज्यांचा समावेश होतो, जे की खूप विविधतापूर्ण आहेत. This is a place of full of diverse culture. ते पूर्णपणे विविधतापूर्ण असं तिथं कल्चर आहे. Different communications and tribes celebrated their unique festivals. There are 7 different states, and in that 7 different states there are different communities. म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या समाजातील लोक राहतात. शिवाय ट्राइब्स वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक राहतात. मग त्यामुळे तिथे जे काही फेस्टिवल सेलिब्रेट करतात दे आर युनिक फेस्टिवल. युनिक म्हणजे एक वन ऑफ इट्स काइंड, मॅचलेस, वेगळेपणा. म्हणजे काय तर प्रत्येक जण हा वेगवेगळ्या जातीचा, वेगवेगळ्या धर्माचा, वेगवेगळ्या ट्राईबचा, म्हणजे जाती जमाती वेगवेगळी प्रत्येकाचे जे काही धर्म, जात, परंपरा, रूढी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या डिफरंट आहेत, वेगळे आहेत. त्यामुळे तिथे जे काही फेस्टिवल सेलिब्रेटेड केले जातात ते प्रत्येकाचे सेलिब्रेटेड असणारे फंक्शन्स किंवा आपण म्हणू शकतो फेस्टिवल्स ते प्रत्येकाचे डिफरंट आहेत, युनिक आहेत, वेगळे आहेत. विथ ग्रेट एन्थुझियाझम अँड जॉय. आणि प्रत्येकाचे हे खूप आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. एन्थुझियाझम म्हणजे उत्साहाने, आनंदाने साजरे केले जातात. Many of their festivals are based on agriculture and no celebration is complete without the traditional music and dance. Means their festivals they celebrate with their full of joy and happiness, enthusiasm. ते पूर्ण आनंदाने, उत्साहाने प्रत्येक फेस्टिवल साजरे करतात. But many of the festivals are based on agriculture. त्यांचे बरेचसे सण हे ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या संदर्भात, शेतीशी निगडीत असणारे फेस्टिवल्स असतात. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रॅडिशनल म्युझिक अँड डान्स.
For the traditional music and dance, we can say in other language folk dance or folk music. म्हणजे तिथली जी काही लोक आहेत ते प्रत्येक त्यांचं जे काही फेस्टिवल आहे ते फेस्टिवल कधीही कंप्लीट होत नाही कशाशिवाय, तर त्यांचा जो काही पारंपरिक डान्स, पारंपरिक गीत, हे पारंपरिक गीत आणि पारंपरिक डान्स केल्याशिवाय त्यांचं कोणतंही फेस्टिवल कंप्लीट होत नाही. दे कंप्लीट देअर फेस्टिवल विथ देअर फोक डान्स और फोक म्युझिक और ट्रॅडिशनल डान्स और ट्रॅडिशनल म्युझिक ऑल्सो वी कॅन से दॅट. म्हणजे त्यांच्या जे काही पारंपरिक गीत, संगीत, डान्स वगैरे जे आहे ते त्यांच्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये असतंच. इट इज अ पार्ट ऑफ देअर फेस्टिवल सेलिब्रेशन. Blessed with lush greenery and the mighty river Brahmaputra. That northeast India is blessed. म्हणजे त्या उत्तर पूर्व भागाला, भारताच्या उत्तर पूर्व भागाला काय लाभलेला आहे? ब्लेस्ड म्हणजे त्याला कशाचे आशीर्वाद आहेत? तर लश ग्रीनरी, लश मीन्स रिच, श्रीमंत किंवा फुल ऑफ, म्हणजे त्या उत्तर पूर्व भागात भरपूर प्रकारची हिरवळ आहे. ग्रीनरी म्हणजे हिरवळ, म्हणजे ती उत्तर पूर्व भाग जो आहे भारताचा तो कशाने समृद्ध आहे, कशाने रिच आहे? तर ग्रीनरी. रिच म्हणजे समृद्ध, श्रीमंत. तर कशाने श्रीमंत आहे, रिच आहे किंवा समृद्ध आहे? तर ग्रीनरी. अँड द मायटी रिव्हर ब्रह्मपुत्र. People of Assam have a lot to celebrate. Now Assam comes in is India. First state, that is Assam. Now Assam have a lot of to celebrate. आसाम या स्टेट मधल्या लोकांना भरपूर काही सेलिब्रेट करण्यासारखं असतं. So Bihu is the chief festival of this state. So Bihu is the chief festival of Assam. बिहू हे एक फेस्टिवलचं नाव आहे. ॲज लाईक इन महाराष्ट्र वी सेलिब्रेट दिवाळी, दशेरा, होळी, तशाच आपण महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे दिवाळी, होळी, दसरा साजरा करतो त्याच प्रकारे बिहू हे एक फेस्टिवलचं नाव आहे जे की आसाममध्ये सेलिब्रेट केले जातं. बिहू इज द चीफ फेस्टिवल, ते त्यांचा मुख्य सण आहे. आपल्या महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य सण कोणता? तर दिवाळी, बरोबर. त्याच प्रकारे आसाममधल्या लोकांचा मुख्य सण बिहू हा आहे. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलीजन. तर बिहू हे जे फेस्टिवल आहे ते ऑल रिलीजन्स मधल्या लोकांकडून सेलिब्रेट केले जातं. म्हणजे बिहू फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी हा बाबा हे ह्या जाती धर्माचं फेस्टिवल आहे, ह्या एक ठराविक जाती धर्माचं फेस्टिवल आहे, अशा प्रकारे. मीन्स बिहू फेस्टिवल दे सेलिब्रेट ॲज लाईक वी सेलिब्रेट दिवाळी. आपण कशा प्रकारे दिवाळी सेलिब्रेट करतो? दिवाळी ही प्रत्येक रिलीजनमध्ये सेलिब्रेट केली जाते, बरोबर. प्रत्येक रिलीजनमध्ये दिवाळी महाराष्ट्रामध्ये जशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते त्याच प्रकारे आसाममध्ये बिहू फेस्टिवल हे सर्व रिलीजन्समध्ये सेलिब्रेट केले जातं. पीपल ऑफ ऑल रिलीजन, कास्ट और ट्राइब, प्रत्येक जात, धर्म आणि प्रत्येक ट्राईबमध्ये, प्रत्येक कास्टमध्ये, प्रत्येक रिलीजनमध्ये बिहू हे फेस्टिवल सेलिब्रेट केले जातं. The three different states of Bihu mark the beginning of the harvesting season, the completion of sowing and the end of the harvest season. Now this Bihu festival is about the agriculture. आता बिहू फेस्टिवल जे आहे ते कशाशी निगडीत आहे? तर ॲग्रिकल्चरशी. मग बिहू फेस्टिवल सादर करण्याचे किंवा बिहू फेस्टिवल सेलिब्रेट करण्याचे 3 त्यांच्या स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप कधी? द 3 डिफरंट स्टेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. हार्वेस्टिंग सीझन जेव्हा म्हणजे त्यांच्या शेतामधील काम हार्वेस्टिंग सीझन, त्यांच्या शेतामधील जे काही काम करण्याचा सीझन आहे तो जेव्हा स्टार्ट होतो, हार्वेस्टिंग सीझन स्टार्ट होतो, बिगिनिंग होतो, तेव्हा बिहू
फर्स्ट स्टेप असते. देन द कम्प्लिशन ऑफ सोईंग, त्यानंतर कम्प्लिशन ऑफ सोईंग अँड द एंड ऑफ हार्वेस्ट सीझन. त्यानंतर जेव्हा त्यांचं कम्प्लिशन ऑफ सोईंग, त्यांचं जी काही पेरणी असेल, सोईंग म्हणजे पेरणी, त्यांची जी काही पेरणी आहे ती कंप्लीट झाल्यानंतर जी दुसरी स्टेप अँड द एंड ऑफ हार्वेस्ट सीझन, आणि जेव्हा त्यांच्या हार्वेस्ट सीझनचा एंड होतो तेव्हा ती झाली लास्ट स्टेप. म्हणजे दिस फेस्टिवल इज अबाउट द ॲग्रिकल्चर ओनली. त्यांची पीक घेण्याच्या आधी एकदा पहिली स्टेप, त्यानंतर पीक पेरणी केल्यानंतर आणि पीक कंप्लीट झाल्यानंतर, अशा प्रकारे. The Bihu dance is a joyous and performed by North young men and women and is noted for its brisk steps and hand movement. Now the Bihu dance, आता हे जे बिहू फेस्टिवल जे आहे, आता at the beginning only they have said that their festivals are not complete without dance or music. आता ॲट द बिगिनिंग सुरुवातीला सांगितलेलं आहे की नॉर्थ ईस्ट इंडियामधल्या लोकांचे फेस्टिवल हे त्यांच्या पारंपरिक डान्स आणि पारंपरिक नृत्य किंवा पारंपरिक गाण्याशिवाय कंप्लीट होते. त्याच प्रकारे बिहू फेस्टिवलमध्ये सुद्धा एक प्रकारचा डान्स असतो आणि इट इज अ जॉयस म्हणजे ते खूप एन्जॉयबल आहे, खूप आनंददायी असतं. वन परफॉर्म बाय बोथ यंग मेन अँड वुमन. हे कोणाकडून बिहू डान्स जे आहे, बिहू डान्स कोणातर्फे परफॉर्म केला जातो किंवा कोण करतं, तर यंग मेन अँड यंग वुमेन, तरुण माणसे आणि तरुण स्त्रिया यांच्याकरवी तो डान्स परफॉर्म केला जातो. अँड इट इज नोटेड फॉर इट्स ब्रिस्क स्टेप. ब्रिस्क मीन्स क्विक, म्हणजे अगदी पटापट, म्हणजे त्या बिहू डान्समध्ये जे काही पटापट स्टेप्स आहेत त्याच्यासाठी अँड हँड मुवमेंट, त्या पटापट असणाऱ्या स्टेप्स आणि शिवाय त्यांच्या काही हँड मुवमेंट आहेत, हाताच्या हालचाली, पटापट असणाऱ्या स्टेप्स आणि हाताच्या हालचालींसाठी हा बिहू डान्स अगदी फेमस आहे. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट्स प्रोव्हाइड्स ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्या डान्ससाठी जे काही इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड केल्या जातात, म्हणजे गाणं वाजवण्यासाठी, तर त्या कोणत्या, तर ढोल विच इज द सिमिलर टू अ ड्रम, म्हणजे ढोल विच इज सिमिलर टू ड्रम. ड्रम जो असतो तो त्या ड्रमच्या एक ड्रमसारखा ढोलसारखा दिसणारा ड्रम वापरतात. शिवाय द पिपा हे सुद्धा एक प्रकारचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. अ विंड इन्स्ट्रुमेंट मेड फ्रॉम अ बफेलो हॉर्न. बफेलो हॉर्न म्हणजे म्हैशीचं शिंग, हॉर्न म्हणजे शिंग, तर म्हैशीच्या शिंगापासून एक पिपानी टाईप ते एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट केलं जातं, त्याला पिपा असं म्हणतात. सेम्बाल्स अँड बांबू क्लॅपर. बांबूच्या झाडापासून बांबू क्लॅपर. क्लॅपर तुम्हाला माहिती आहे गेम्समध्ये वगैरे आपण जो क्लॅपर वापरतो तशा प्रकारे बांबूच्या झाडापासून केलेला क्लॅपर. The songs have been handed down through many generation. आता हे जे काही त्यांचं गाणं, संगीत, नृत्य जे आहे ते दुसऱ्या जनरेशनकडे, दुसऱ्या पिढीकडे, जनरेशन टू जनरेशन इट ट्रान्सफर, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे ह्या पिढी जेव्हा ह्या पिढीतली लोक ते बघतात ते पुढच्या लहान मुलं किंवा जी पुढची पिढी असणार आहे ती बघून ती डान्स, ते कला आत्मसात करतात आणि ते जनरेशन टू जनरेशन पास होत जातं. बिहू कॉम्पिटिशन हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट विजिटर अँड लोकल्स अलाइक इन लार्ज नंबर. तर आता बिहू कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन सुद्धा होतं, अर्थात डान्स म्युझिकचं एक कॉम्पिटिशन सुद्धा होतं त्या आसाममध्ये. हेल्ड ऑल ओव्हर आसाम, पूर्ण आसाममध्ये बिहू कॉम्पिटिशन हे साजरं होतं. अट्रॅक्ट व्हिजिटर म्हणजे तिथे जे काही व्हिजिटर्स येतात, आपण म्हणू शकतो त्या जे व्हिजिट करायला व्हिजिटर्स जे येतात पाहणी करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी, टुरिस्ट व्हिजिटर्स जे येतात त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी.
अँड लोकल्स अलाइक इन लार्ज नंबर. आणि तिथल्या लोकल लोकांना सुद्धा पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात बिहू फेस्टिवल साजरे केले जातं. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेन्स रिजन ऑफ द हिमालया. आसाम नंतर लिव्हिंग फर्दर त्या पुढील नॉर्थ इन द माउंटेन्स रिजन ऑफ द हिमालयाज अरुणाचल प्रदेश. त्यानंतर आसाम नंतर काय आहे? अरुणाचल प्रदेश. आसामच्या पुढे अरुणाचल प्रदेश. finds a mention in the ancient literature of the Purans and the Mahabharata. तर अरुणाचल प्रदेशमध्ये कशा प्रकारचं लिटरेचर, कशा प्रकारचं साहित्य सापडलं? तर एन्शियंट लिटरेचर, अश्मयुगीन साहित्य, अश्मयुगीन साहित्य अँड पुराण, एन्शियंट लिटरेचर ऑफ द पुराण अँड द महाभारता. म्हणजे एन्शियंट खूप जुनं अश्मयुगातील साहित्य सापडल्याशिवाय पुराण आणि महाभारतातील काही साहित्य हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. लिटरेचर म्हणजे साहित्य. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फीलिंग फॉर ब्युटी विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्स, सॉंग्स अँड डान्सेस. Now for the Arunachal Pradesh, nature provides us beauty. म्हणजे अरुणाचल प्रदेश मधल्या लोकांना, अरुणाचल प्रदेशला हा जो काही रिजन आहे, भाग आहे, त्या भागाला नेचर, निसर्गाकडून एक नैसर्गिक सुंदरता मिळालेली आहे. आणि शिवाय ती नैसर्गिक सुंदरता त्यांच्या फेस्टिव्ज मधून, त्यांच्या सण समारंभातून, त्यांच्या गाण्यातून आणि त्यांच्या नृत्यातून दिसून येते. The New Year festival called Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal. आता सगळ्यात महत्त्वाचं फेस्टिवल अरुणाचल प्रदेशमधलं कोणतं? तर लोझर. लोझर फेस्टिवल दॅट इज द न्यू इयर फेस्टिवल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरं केले जाणारं फेस्टिवल अरुणाचल प्रदेशमधलं कोणतं? तर लोझर. On this occasion, people clean out their homes to bring in the new year. तर या न्यू इयर फेस्टिवलसाठी म्हणजेच या लोझर फेस्टिवल येण्याच्या आधी आपण ज्या प्रकारे, आपण महाराष्ट्रामधील लोक ज्या प्रकारे एखादा सण समारंभ जसं की दिवाळी, दसरा येण्याच्या आधी ज्या प्रकारे आपलं घर साफसफाई करतो, अर्थात आपण दिवाळीच्या आधी तर आपलं घर साफसफाई करतो, घराला सजावट करतो, त्याच प्रकारे अरुणाचल प्रदेशमधले लोक लोहर फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी नवीन वर्ष येण्याच्या आधी आपलं घर साफसफाई करून सजावट करतात. कशासाठी? टू वेलकम द लोझर और टू वेलकम द न्यू इयर. लोझर फेस्टिवलचं वेलकम करण्यासाठी किंवा नवीन वर्षाचं वेलकम करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी ते आपल्या घराची साफसफाई करतात. In the new year and to discard the old. Discard means get rid of, टाकून देणे. म्हणजे ते कशासाठी? तर नवीन वर्षासोबत नवीन काहीतरी घ्यायचं आणि जे काही जुनं आहे ते पाठीमागं सोडून द्यायचं, पाठीमागं टाकून द्यायचं. या उद्देशाने ते नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोझर फेस्टिवल सेलिब्रेट करतात आणि त्यासाठी ते घराची साफसफाई, सजावट वगैरे करतात. का? तर नवीन गोष्टी, आता नवीन वर्षासोबत नवीन गोष्टी येणार, त्या आत्मसात करायच्या आणि जुन्या गोष्टी पाठीमागे सोडून द्यायच्या. A charming festival of Manipur, Ningol Chakoba. Now next is Manipur. Manipur, a charming festival of Manipur, Ningol Chakoba. Chakoba. Now this festival is of Manipur state. मणिपूर मधल्या लोकांचे फेस्टिवल एक मेन फेस्टिवल. नाव हियर दे हॅड गिवन ओनली द मेन ऑर द
फेमस फेस्टिवल ओनली. आता हे लोक अर्थात आपल्यासारखे विविध प्रकारचे फेस्टिवल सेलिब्रेट करत असणार आहेत, परंतु हे जे फेस्टिवल्स दिलेले ते फक्त त्या त्या प्रदेशातले एक मेन अगदी त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केले जाणारे मुख्य सण फक्त इथं दिलेले आहेत, जे की एकच दिलेले आहेत. तर त्यांचा मणिपूरमधल्या लोकांचा मुख्य सण कोणता, तर निंगोल चाकोबा. Binds and revives the relationship between married girls and their parents. आता हे जे फेस्टिवल आहे ते कोणासाठी सेलिब्रेट केले जातं, तर रिवाइव्स म्हणजे रिफ्रेश अँड एनर्जाइज, म्हणजे थोडक्यात रिफ्रेश पुनरुज्जीवन करण्यासाठी किंवा पुनरावृत्ती करणे. तर कशाची, तर रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स. लग्न करून सासरी गेलेली जी मुलगी असते त्या मुलीचं आणि तिच्या पालकांचं जे काही नातं आहे, रिलेशन आहे, ते बॉन्डिंग अजून बळकट करण्यासाठी, त्यांच्यामध्ये अजून एक त्यांच्या नात्यामध्ये एक रिफ्रेशमेंट आणण्यासाठी हे फेस्टिवल साजरं केलं जातं मणिपूरमध्ये. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड फॉर द मॅरिड गर्ल अँड देअर पॅरेंट्स. लग्न झालेली मुलगी आणि तिच्या पालकांसाठी हे फेस्टिवल साजरं केलं जातं. द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ sumptuous feast and gift. Sumptuous means very grand. तर द वुमेन अँड देअर चिल्ड्रन, तर स्त्रिया आणि त्यांची मुलं काय करतात, तर आर गिवन अ सम्प्चुअस फीस्ट अँड गिफ्ट. अगदी खूप भव्य प्रकारे, व्हेरी ग्रँड म्हणजे खूप भव्य प्रमाणात फीस्ट आणि गिफ्ट देतात. म्हणजे जे आपण फीस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक प्रकारची पार्टी आपण म्हणतो किंवा जेवण, तर ते खूप मोठ्या प्रमाणात तिथं जेवणाची पार्टी केली जाते, गिफ्ट दिले जातात. तर कोण देतं, तर वुमेन अँड देअर चिल्ड्रन, ती मुलगी आणि तिची मुलं. ड्युरिंग चेरोबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल. त्यानंतर चिअरोबा हे नवीन फेस्टिवल मणिपूरमध्ये एप्रिलमध्ये साजरं केलं जातं. पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस अँड प्रिपेअर स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. आता ज्या प्रकारे इन दिवाळी वी मेक्स डिफरंट डिशेस, आपण ज्या प्रकारे दिवाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवतो त्याच प्रकारे मणिपूरमधले लोक एप्रिलमध्ये त्यांचं एक फेस्टिवल आहे चिअरोबा. अनदर फेस्टिवल दॅट इज चिअरोबा. तर त्या फेस्टिवलसाठी ते लोक काय करतात, तर क्लीन देअर हाऊसेस, त्यांच्या घराची साफसफाई करतात, सजावट करतात आणि दे मेक डिफरंट डिशेस, ते वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात. As part of the ritual, the villagers climb the nearest hilltop, for they believe that this will help them rise to a higher plane of this life. तर या फेस्टिवलच्या वेळी ते काय करतात, त्यांच्या भागाला जो काही पर्वत लाभलेला आहे, जो काही हिल रेंज आहेत, पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगांवरती ते क्लाइंब चढतात. आणि ते कशाचं सिम्बॉल असतं, ते पर्वत चढतात, ते हिल माउंटेन ते चढत जातात. तर ते कशाचं सिम्बॉल आहे, कशाचं प्रतीक आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आयुष्यात आपल्याला प्लेनपासून वरती, म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये ज्या प्रकारे प्रगती करत वर उंचावत जावं लागतं, त्याच प्रकारे जर का आपण ते हिल रेंज चढलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच वरती जात जाऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून या सेकंड फेस्टिवलच्या वेळी ते हिल रेंज क्लाइंब करतात, चढतात. द स्प्रिंग फेस्टिवल ऑफ चापचोर Kut is an important occasion mostly celebrated in Mizoram. Next state, that is Mizoram. And the festival of Mizoram is Spring Festival, or another word that is Chapchor Kut. Spring Festival. Spring Festival, or the another word is Chapchor Kut. It is celebrated in Mizoram. Men and women of all ages, म्हणजे
सर्व स्त्रिया, सर्व पुरुष, सर्व वयातील स्त्रिया, सर्व वयातील पुरुष हे फेस्टिवल सेलिब्रेट करतात. वेअरिंग ट्रॅडिशनल ड्रेसेस, ते मणिपूरमधले लोक मिझोराममधले लोक जे आहेत ते मिझोरामचा ट्रॅडिशनल पारंपरिक जो ड्रेस आहे मिझोरामचा, तो पारंपरिक ड्रेस परिधान करतात त्यांच्या फेस्टिवलच्या वेळी. अँड हेड गिअर म्हणजे त्यांच्या डोक्यावरती जी ज्वेलरी असते, एक प्रकारचं मुकुट असल्याप्रमाणे जी मिझोरामच्या लोकांची जी काही एक ज्वेलरीचा टाईप आहे ती हेड गिअर म्हणजे डोक्यावर परिधान करण्याचं एक साधन, डोक्यावर परिधान करायचं एक प्रकारचं त्यांची ज्वेलरी, ती सुद्धा ते परिधान करतात. परफॉर्म फोक डान्सेस, आणि काय करतात त्यांचं पारंपरिक लोकनृत्य सादर करतात. अँड सिंग ट्रॅडिशनल सॉंग्स, आणि पारंपरिक गाणं बोलतात ऑन दिस ओकेजन. तर या स्प्रिंग फेस्टिवलच्या ओकेजनच्या वेळी स्प्रिंग फेस्टिवल सादर करण्यासाठी ते लोक पारंपरिक गाणं, पारंपरिक डान्स शिवाय पारंपरिक कपडे परिधान करून ते पारंपरिक गाणं आणि डान्स करतात. ड्रम्स, गॉंग्स अँड केबल्स ॲड टू दिस फेस्टिव्ह एअर. तर त्यामध्ये त्यांचे जे काही साधनं असतात म्युझिकचे ते सुद्धा वापरतात, जसं की ड्रम, गॉंग्स अँड केबल्स. देन Wangala or the 100 Drum Festival is the most important festival celebrated by the Garos in the village of Meghalaya. Next is Meghalaya. Now in the Meghalaya, Wangala or the 100 Drum Festival. तर फेस्टिवलचं नाव काय आहे? वंगाला, or we can say 100 Drum Festival. Drum Festival or वंगाला. मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल, सगळ्यात महत्त्वाचं फेस्टिवल आहे मेघालयमधल्या एका गारोज इन द विलेज ऑफ मेघालया. गारोज हे मेघालयमधले जे काही विलेज आहे तिथल्या लोकांचं हे फेमस, खूप प्रसिद्ध असं फेस्टिवल आहे आणि इम्पॉर्टंट ऑल्सो, खूप महत्त्वाचं आणि प्रसिद्ध फेस्टिवल आहे. दिस हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड. आता हे सुद्धा शेतीशी निगडीत फेस्टिवल आहे. दिस फेस्टिवल इज अबाउट द हार्वेस्ट फेस्टिवल. हे शेतीशी निगडीत फेस्टिवल आहे. टू मार्क द एंड ऑफ द पिरियड ऑफ हार्डवर्क. तर हे कशाचं प्रतीक आहे हे फेस्टिवल? 100 ड्रम फेस्टिवल सेलिब्रेट करण्याचं प्रतीक काय? तर टू एंड ऑफ और द एंड ऑफ पिरियड ऑफ हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रम करण्याचा शेवट. म्हणजे ज्यावेळी आपल्या शेतकऱ्याचं शेतीचं काम संपतं त्यावेळेस त्याच्या असं मानलं जातं की त्यावेळी त्याच्या कष्ट संपलं, त्यानंतर जेव्हा नवीन पीक घेईल तेव्हा ते कष्ट चालू होणार, पण ते पीक संपण्यापुरतं त्याचं कष्ट आता संपलं. अशा प्रकारे एक त्यांची समजूत आहे, म्हणून हे 100 ड्रम फेस्टिवल सेलिब्रेट केले जातं. विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. आणि या फेस्टिवल सेलिब्रेट करण्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की चांगलं पीक किंवा चांगला पिकाचा मोबदला मिळतो. The dance performed during the festival has 2 parallel lines. One of men. आता डान्स परफॉर्म जो होतो, डान्स जो केला जातो तो कशामध्ये? तर मेन्स अँड विमेन्सच्या 2 पॅरलल लाईन केल्या जातात. म्हणजे 2 एक समान रांगा बनवल्या जातात स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या. वन ऑफ मेन अँड द अदर ऑफ वुमेन. एक पुरुषांची आणि एक स्त्रियांची, अशा प्रकारे 2 एक समान रांगा पॅरलल लाईन्स बनवल्या जातात. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कस्टम्स. आणि त्यांनी पूर्ण त्यांचं जे काही फेस्टिवलचं जे काही त्यांचं कस्टम असतं, त्यांचं जे काही वेशभूषा असते ती तशा प्रकारचे त्यांचं जे काही पारंपरिक वेशभूषा आहे ती पारंपरिक वेशभूषा सर्व परिधान करतात. इवन मेन आणि इवन वुमेन, सर्व स्त्रिया आणि सर्व पुरुष त्यांची पारंपरिक वेशभूषा करतात. क्लॅड इन देअर फेस्टिव्ह कस्टम्स while
the men beat the drums. The lines of dancers move forward together in a rhythmic manner. तर काही पुरुष जे त्या रांगेमध्ये नसतील ते उरलेले पुरुष बीट द ड्रम, ते ड्रम वाजवतात आणि जे लाईनमध्ये स्त्रिया आणि पुरुष आहेत ते त्या रिदमनुसार, त्या ड्रमच्या ज्या रिदमनुसार आपला डान्स परफॉर्म करतात. The main feature of festivals in Tripura. Next is Tripura. The main feature of festivals in Tripura is that all the people join in the celebration. तर आता त्रिपुरामध्ये जे काही फेस्टिवल साजरे केले जातात त्या फेस्टिवलचा मेन फीचर, एक महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं, तर सर्वजण हे फेस्टिवल त्रिपुरामधलं एक जे काही पारंपरिक फेस्टिवल आहे किंवा एक मुख्य फेस्टिवल आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी सर्वजण तिथं एकत्र येतात. Many of the dances performed during some of the festivities represent hunting, fishing, food gathering and various other activities. Some of the festivals attract people from all over India. तर त्यांचं जे काही फेस्टिवल आहे त्रिपुरामधल्या लोकांचं, तर ते काय करतात, सर्वजण एकत्र येऊन हे फेस्टिवल साजरं करतात. हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. मेनी ऑफ द डान्सेस परफॉर्म ड्युरिंग सम ऑफ द फेस्टिविटीज. तर त्यांचे जे काही डान्स आहेत ते डान्स एक ड्रामा टाईप डान्स असतात. म्हणजे त्यांच्या डान्समधून ते काय दाखवतात, तर हंटिंग, शिकार दाखवतात त्यांच्या डान्समधून. म्हणजे डान्स अशा प्रकारे करतात की ते काहीतरी प्रसंग पुढे उभा करत आहेत, एक नाटक केल्यासारखे ते डान्स सादर करतात. म्हणजे एखादा प्रसंग ते त्यांच्या डान्समधून उभा करतात, जसं की हंटिंग, शिकारी, फिशिंग, मासेमारी, फूड गॅदरिंग म्हणजे अन्न गोळा करण्यासाठी ज्या प्रकारे वनामध्ये फिरतात ते सुद्धा ते त्यांच्या डान्समधून दाखवतात. अँड व्हेरियस अदर ॲक्टिव्हिटीज, आणि अशाच प्रकारच्या खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ते त्यांच्या डान्समधून दाखवतात. सम ऑफ द फेस्टिवल्स अट्रॅक्ट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. त्यांचे बरेचसे फेस्टिवल्स असे आहेत की फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया, पूर्ण भारतातून लोकांना त्यांच्या फेस्टिवल्सकडे अट्रॅक्ट केल्यासारखं करतात. द नेक्स्ट इज नागालँड. नंबर 7, नागालँड. Nagaland consists of different groups of people who are unique in their customs and traditions and the festivities they celebrate. तर नागालँड हे खूप, नागालँडमध्ये डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल, नागालँडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, आणि दे आर युनिक इन देअर कस्टम्स अँड ट्रेडिशन. ते त्या नागालँडमध्ये राहणारे जे काही लोक आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, ते प्रत्येकजण हा त्यांच्या युनिक कस्टम आणि रिलिजन, एक युनिक त्यांची वेगवेगळी जी काही प्रत्येकाची वेगळी अशी युनिक अशी जे काही प्रथा, रूढी, परंपरा ज्या आहेत त्या प्रत्येक जण हे त्यांच्या रूढी, परंपरा, प्रथांसाठी फेमस आहे. अँड दे सेलिब्रेट डिफरंट. ते प्रत्येकाचंच फेस्टिवल साजर करण्याचं एक प्रकारचं, प्रत्येकाचंच फेस्टिवल हे वेगळं आहे. प्रत्येकाची फेस्टिवल सादर करण्याची जे काही कृती आहे ती सुद्धा वेगळी आहे. सॉंग्स अँड डान्सेस फ्रॉम द सोल ऑफ दिस फेस्टिवल्स थ्रू विच देअर ओरल हिस्ट्री इज पास्ड डाऊन. ते त्यांच्या सॉंग्स आणि डान्स म्हणजे त्यांचं जे काही गाणं आहे, नृत्य आहे, याच्यामधून ते त्यांची ओल्ड हिस्ट्री दाखवतात. म्हणजे जुना इतिहास ते त्यांच्या गाण्यातून आणि डान्समधून दाखवतात. अ मेजर फेस्टिवल इज मोत्सू, सेलिब्रेटेड मेनली इन द विलेजेस आफ्टर द सोईंग सीझन. मोत्सू, नागालँडचं मेन फेस्टिवल कोणतं, तर मोत्सू. हे सुद्धा एक हार्वेस्ट फेस्टिवल आहे. तर ते कधी सेलिब्रेट केले जातं, आफ्टर सोईंग, शेतामध्ये पेरणी झाल्यानंतर तिथल्या नागालँडमधल्या गावांमध्ये, विलेजेसमध्ये मोत्सू हे फेस्टिवल साजरं केलं जातं शेतामध्ये पेरणी झाल्यानंतर. ड्रेस्ड इन कलरफुल क्लोथ्स,
सर्वजण वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. अँड हेड गिअर, आणि डोक्यावरती एक डोक्यावर परिधान करायचं त्यांचं जे काही ट्रॅडिशनल ज्वेलरी असते डोक्यावरची ती परिधान करतात. डेकोरेटेड विथ फेदर्स, तर ती कशाने डेकोरेट केलेली असते तर पंख. अँड वाईल्ड बोर टस्क, जंगली प्राण्यांचे दात आणि पंख यांनी ती जे काही डोक्यावरचे एक मुकुट प्रकारचे एक प्रकारचं मुकुट असल्याप्रमाणे त्यांची जी काही ज्वेलरी असते ती प्राण्यांचे दात आणि पंख यांनी डेकोरेट केलेली असते. द विलेजर्स डान्स टू ट्रॅडिशनल म्युझिक, आणि तेथली लोक हे त्यांच्या पारंपरिक गाण्यावरती डान्स करतात. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. Hardly a month passes in any of the 7 states without a festival or two. म्हणजे अगदी एखादाच महिना असा जात असेल की तिथले लोक काही ह्या 7 स्टेट्समधले लोक कोणतं फेस्टिवल साजरं करत नाहीत, असा एखादाच महिना जात असेल. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स. प्रत्येक जे काही देश आहे, प्रत्येक जे काही राज्य आहे, त्या प्रत्येक राज्याचं प्रत्येक फेस्टिवल हे काहीतरी रिलिजियस इम्पॉर्टन्स आणि सिग्निफिकन्स, म्हणजे प्रत्येक फेस्टिवलला त्यांचं एक धार्मिक कारण किंवा धार्मिक महत्त्व आणि धार्मिक कारण धार्मिक महत्त्व आहे असं आहे. ॲज द पीपल ऑफर थँक्स टू द गॉड फॉर द गुड हार्वेस्ट टू प्रॉस्पेरिटी. अशा प्रकारे एक धार्मिक कारण, त्यापैकीच एक धार्मिक कारण म्हणजे ते लोक फेस्टिवल साजरा करतात कशासाठी, टू थँकफुल टू गॉड, देवाला अभिवादन करण्यासाठी किंवा देवाला थँक्यू आभार मानण्यासाठी. तर त्यांना मिळालेले जे काही शेतीतून चांगलं उत्पन्न आहे, चांगली शेती आहे, ती शेती चांगली मिळालेली आहे यासाठी देवाचे आभार मानण्यासाठी काही फेस्टिवल साजरे केले जातात. ऑर आस्क फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट कॅलॅमिटीज, किंवा देवाकडे मागणी करण्यासाठी कशाची तर त्यांच्या भागावरती किंवा ते लोक ज्या भागात राहतात त्या भागावर काही नैसर्गिक आपत्ती नको यायला याची मागणी देवाकडे. म्हणजे जर का नैसर्गिक आपत्ती एकतर नको यायला आणि जरी आली तरी आमचं त्याच्यापासून संरक्षण कर यासाठी फेस्टिवल्स काही साजरे केले जातात. बट दिस सेलिब्रेशन्स ऑल्सो हेल्प टू एनकरेज कल्चर अँड आर्टिस्टिक ॲक्टिव्हिटीज. आणि शिवाय हे जे काही फेस्टिवल आहेत ते फेस्टिवल साजरे केल्यामुळे त्यांचे जे काही पारंपरिक डान्स, पारंपरिक गाणं जे आहे ते काय राहतं, त्याच्यामुळे लोकांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. आणि ज्यांना माहीत नसेल ते आपलं पारंपरिक गाणं कोणतं, पारंपरिक डान्स कसा आहे ते सुद्धा लोकांना समजण्यास मदत होते. अँड ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. आणि शिवाय लोकांमध्ये असणारं नैसर्गिक टॅलेंट किंवा एक प्रकारचं जे काही त्यांचं नृत्य किंवा जे एक प्रकारचं संगीत सादर करण्याचं एक नैसर्गिक टॅलेंट जे आहे ते सुद्धा त्या प्रत्येकातून बाहेर ते टॅलेंट पडत असतं. ज्यांचं डान्स, ड्रामा किंवा त्यांचं म्युझिक किंवा त्यांचं संगीत सादर करत असताना, आणि ते सुद्धा लोकांना समजण्यास मदत होते. म्हणजेच काय तर ते लोक जे फेस्टिवल साजरे करतात त्या प्रत्येक फेस्टिवलच्या पाठीमागं त्यांचं एक रिलिजियस इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स, एक महत्त्व आहे प्रत्येक फेस्टिवलच्या पाठीमागं. इथं काही महत्त्व दिलेले आहेत, जसं की नॅचरल कॅलॅमिटीजपासून, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणं, जे काही त्यांना शेतीतून उत्पन्न मिळाले आहे त्यासाठी देवाचे आभार मानणं, आणि शिवाय त्यांच्या जे काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आत्मसात करणं आणि लोकांपर्यंत पोचवणं, अशा प्रकारचे त्यांची काही उद्दिष्ट असतात हे फेस्टिवल साजरे करण्याचे. नाउ हिअर वी हॅव डन विथ आवर लेसन फेस्टिवल्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया. Now you have to solve the English workshop as well as you have to write down the difficult words with its meaning and keep in your mind which festival celebrate in which state and how the festivals celebrate in different states. Thank you.